त्यांच्या वयस्कर महिलांना सभेला आला तर पेन्शन बंद करेन, हे करेन ते करेन. पेन्शन काय यांच्या बापाच्या घरची आहे, सरकारची पेन्शन आहे. 9ला उठणार राजे आमचे आणि त्यांना मुजरा करायचा आहे भाई आम्हाला कोल्हापुरात. ऑलरेडी तिने कागलमध्ये राहतच नाही कधी. आणि साहेबांना शेतकरी साहेबच मानणार मुस्लिम साहेब. शाश्वत विकासाचा वारसा हा शाहू महाराजांच्याकडून राजेंच्याकडे आलेला आहे. आणि त्याचं एक ज्वलंत उदाहरण द्यायचं झालं तर चिकोत्रा धरण. कारण राजाविरुद्ध प्रजा हे अगदी पूर्वीपासून चालत आहे. मंडलिक साहेबांनी तो केला, नेहमीच प्रजेच्या बाजूने मंडलिक साहेबांचा गट कायम राहिलेला आहे. आणि कितीही राजा मोठा असला तरी त्याचं ठिकाण जागा दाखवून देण्याचं काम मंडलिक गटाने केलं आहे. नदीच्या पलीकडे गेल्यानंतरच कळते त्या बाजूला चिखल किती आहे. संभाजीराजेंना ज्यावेळी लक्षात आलं शाहू फुले आंबेडकरांचा विचार ह्या पक्षात जोपासला जात नाही आणि जे जोपासतोय हिंदुत्व म्हणून सांगतात ते लोक त्याच्याबरोबर उलटी भूमिका घेतात, भ्रष्टाचारी लोकांना घेऊन. माझ्या गावात तरी एकही काम केलेलं नाही त्यांनी. आलाबाचा पूर्ण विकास हा मुस्लिम साहेबांनीच केला आहे. विकास केला, गटर रस्ता केला म्हणून विकास कुठला झाला पाहिजे तर आरोग्याच्या सुविधा उपलब्ध झाल्या. नमस्कार, मी प्रवीण पाटील. शाहू न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत एक विशेष कार्यक्रम ज्याचं नाव आहे शाहूंच्या कोल्हापुरात काय आहे जनतेच्या मनात. या जनतेच्या मनातील प्रतिक्रिया, थेट प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आपण सध्या आहोत कागल तालुक्यातील सेनापती कापशी या गावामध्ये. तर आपल्यासोबत आहे सेनापती कापशी गावातील जनता आणि जनतेच्या मनातील आमदार, जनतेच्या मनातील कोण आमदार आहेत त्यांची थेट प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ. काय सांगा, तुमच्या मनातील आमदार कोण आहेत? अर्थातच मुश्रीफ साहेब. का अशी जी कोणती कामं आहेत त्यामुळे तुम्ही मुस्लिम साहेबांना सपोर्ट करता? कागल तालुक्यातला विकास आहे त्यांच्या माध्यमातून झालेला आहे आणि जनतेला माहीत आहे आणि त्यामध्ये आम्हालाही माहीत आहे. त्यामुळे जनता ही मुश्रीफ साहेबांना निवडून दिला, 100% निवडून दिला. 5 वेळा मुश्रीफ साहेब आमदार झाले, 6व्यांदा परत मुश्रीफ साहेब आमदार होतील असं वाटतंय? वाटतं ते. का असे कोणते मुद्दे आहेत ज्याच्यावरती? आतापर्यंत जे कामं केली आहेत ते सगळ्या जनतेच्या ह्याच्यासाठीच कामं केलेली आहेत. जे मागेल ते त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यामुळं एवढं काय हे म्हणजे हे नाही. म्हणजे कसं आहे, जे आपण त्यांच्या दारात गेलो त्याला त्यांनी कधीच परतून लावून दिलेलं नाही. त्याच्यामुळं आमच्या कापशीचा तरी विकास भरपूर केला आहे त्यांनी आताच्या ह्याच्यात. तोडीस तोड देणारे उमेदवार समोर असताना, मुश्रीफ साहेबांच्या समोर असताना काय वाटते की 6व्यांदा गुलाल उधळण्याच्या तयारीत मुश्रीफ साहेब असतील? 100% कोणत्या पेक्षा मुस्लिम साहेब निवडून येणार ही जी खात्री आहे आणि मलाच नसती नाही, आमच्या मंडलिक गटाच्या सर्व कार्यकर्त्यांना खात्री आहे. म्हणजे माजी खासदार संजयदादा मंडलिकांच्यापासून ते तळागाळातल्या मंडलिकांचा जो कार्यकर्ता असेल त्या कार्यकर्त्यांच्या सगळ्यांच्या मनात आहे की कोणत्याही परिस्थितीत हसनसाहेब मुश्रीफच निवडून येतील. का येतील तर हसनसाहेब मुश्रीफांनी कोणत्याही म्हणजे जनतेच्या ह्याच्यातली कोणत्याही गावातले असेल, कोणत्याही गावातला कुठलाही प्रश्न, मूलभूत प्रश्न असेल किंवा एखाद्या पेशंट असेल किंवा कुठल्याही माध्यमातलं काम असेल तर मुश्रीफ साहेब हिरीनं काम करतात. तिथं गट तट किंवा असा कुठला हा बाबा मंडी गटाचा आहे किंवा हा अमुक गटाचा आहे असं कधी कुठली गोष्ट कधी मुलीचा बाळगलेलं नाही. आलेल्या माणसाचं काम करणं हे त्यांचं काम आहे आणि ते काम अतिशय सचोटीनं करतात. त्यामुळे ते कोणत्या वेळेस निवडून येतील. संजय मंडलिक साहेब हे मुश्रीफ साहेबांच्या सोबत आहेत, पण त्यांचेच चिरंजीव वीरेंद्र मंडलिक साहेबांची भूमिका अजून अस्पष्ट आहे. काय सांगाल त्या? नाही असं काय नाही आहे. काल आमचा मुरगुडमध्ये जाहीर मेळावा झालेला आहे, भगवा मेळावा म्हणून आम्ही ते काल मेळावा घेतला होता. त्यामध्ये मुश्रीफ साहेबसुद्धा हजर होते, राष्ट्रवादीचे काही म्हणजे सर्व कार्यकर्ते हजर होते आणि आमच्या कापशी जिल्हा परिषद मतदारसंघ आणि चिखली मतदारसंघ आणि मुरगुड शहर यामधील सर्व मंडलिकांना मानणारा मंडलिक प्रेमी आणि शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते हजर होते. तर आमच्या सगळ्यांनी ज्यात म्हणजे वीरेंद्र भैयांनी सुद्धा कोणत्या व्यवस्थित हसन साहेबांनाच निवडून द्यायचं असं जाहीरपणे हे वाच्यता केलेलं आहे. त्यामुळे असं काय कोणी गैरसमज करून घेऊ नये की दादांचा एक विचार आहेत आणि भैयांचा एक विचार आहे, असं काही नाही. दोघांचे विचार एकच आहेत आणि आमच्या संपूर्ण पार्टीचा एकच विचार आहे आणि तो म्हणजे हसनसाहेब मुश्रीफ. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या कागल विधानसभा निवडणुकीकडे लागलेलं आहे, कारण राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी ही लढत यावेळी आपल्याला या मतदारसंघामध्ये पाहायला मिळणार आहे. समोर तगडा उमेदवार म्हणजे समरजित राजे घाडगे, ते हसन मुश्रीफ यांच्या समोर तुल्यबळ उमेदवार असताना असं वाटतंय आपल्याला की
मुश्रीफ साहेबांचा? नाही नाही, मुश्रीफ साहेबांच्या समोर तो तगडा उमेदवार आम्ही म्हणूच शकत नाही. कारण राजाविरुद्ध प्रजा हे अगदी पूर्वीपासून चालत आहे. मंडी साहेबांनी तो केली, नेहमीच प्रजेच्या बाजूने मंडी साहेबांचा गट कायम राहिलेला आहे. आणि किती राजा मोठा असला तरी त्याचं ठिकाण जागा दाखवून देण्याचं काम मंडी गटानं केलं आहे. आज पहिल्यांदा कापशीतून जास्तीत जास्त मतदान याचं कारण म्हणजे आज सेनापती कापशी हे फक्त गाव सेनापती कापशी म्हणून होतं, तर संताजी घोरपड्यांचा हा पुतळा, हा परिसर आणि संताजी घोरपडे यांचा कारखाना जो आहे ते जिवंत स्मारक, ज्यांनी या आमच्या परिसरातील लोकांना हाताना काम दिलं. आणि हे संताजी घोरपड्यांचं अप्रतिम काम आणि याच्यापैकी पलीकडे होणारं काम हे मुश्रीफ साहेब निश्चितपणे करतील. आणि त्यासाठी म्हणून विशेष त्या ठिकाणी त्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो एक कापशीचा नागरिक म्हणून. कोण आहे तुमच्या मनातील आमदार? निश्चितच ह्यावेळी परिवर्तनाची लाट लोकांच्या मनामध्ये आहे. त्यामुळे समरजित घाडगे यावेळेला 23 तारखेला आमदार हे समरजित घाडगे असतील. असे कोणते विकासाचे मुद्दे आहेत ज्या विकासाच्या मुद्द्यांवरती तुम्ही असं बोलताय की राजे समरजित सिंह घाडगे आमदार होतील? निश्चितच, कारण रस्ते किंवा इतर हा विकास नाही, शाश्वत विकासाचा वारसा हा शाहू महाराजांच्याकडून राजेंच्याकडे आलेला आहे. आणि त्याचं एक ज्वलंत उदाहरण द्यायचं झालं तर चिकोत्रा धरण हे आमच्या जुलपेवाडीमध्ये आहे. आणि हे धरण मला वाटते गेल्या 18-20 वर्षामध्ये फक्त 2 ते 3 वेळेला भरलं होतं. पण ज्यावेळी जलयुक्त शिवारचे अध्यक्ष उमेश देसाई, समरजित घाडगे साहेब यांच्या नेतृत्वाखाली यांनी ते काम केलं. म्हातारीच्या पठारावर पाणी असेल किंवा अरळगुंडीच्या पठारावर पाणी असेल, हे पाणी वळवल्यामुळं गेले 5 वर्ष हे धरण पूर्ण 100% भरते. आणि याचा निश्चितपणे लाभ या चिकोत्रा खोऱ्यातील सर्व शेतकरी बांधवांना होतो. ह्याला म्हणायचं शाश्वत विकास. त्याचबरोबर शाश्वत विकास कशाला म्हणायचं की आज कापशीच्या PSCचं जर तुम्ही उदाहरण घेतला तर इथे एखाद्या शेतकऱ्याला सर्पदंश झाला तर त्याला गडिंग्लज किंवा कोल्हापूर निप्पाणीशिवाय पर्याय नाही. तसेच दुसरी गोष्ट, एखादी बाळंतीण स्त्री असेल तर तिलासुद्धा गडिंग्लज किंवा निप्पाणीपर्यंत न्यावं लागतं. ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत ह्या कापशीमध्ये होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शिक्षणाचं जे महत्त्व आहे, शिक्षणाची चांगल्या पद्धतीचं उच्च शिक्षण कापशी असेल किंवा कोल्हापूर असेल, आजसुद्धा ते अभिमानाने सांगतात की आम्ही मुंबईला पेशंट नेला. मग 25 वर्षे तुम्ही काय केलं, हा आमचा प्रश्न आहे. ते मग तुमचं नाव कसं? माझं नारायण पांडुरंग पाटले, मागणूर. भात कापणी झाली? भात कापणी झाली. काय पावसाचा काय फटका? पावसाचा फटका बऱ्यापैकी मानवानं जाणं काय झालं. मिळालं काय? शासनाकडे कुठल्याही प्रकारचं काय नाही, फक्त आता महागाई वाढवायचं काम केली ती. महागाई वाढवायचं. तर तुमच्या मनातील आमदार कोण आहेत? माझ्या मनातील निश्चित आमदार आमचे माननीय राजेसाहेब आहेत. कसं काय? तसं काय म्हणजे त्यांनी आता झाली 2019 पासून त्यांनी पराभव जरी पत्करला परंतु पराभव त्यांनी मान्य नाही केला. जनतेपर्यंत पोहोचायचं, जनतेच्या सर्वांच्या सुखदुःखात पडून कोण एखादं माहीत झालं काय झालं तर तिथंपर्यंत पोहोचून त्यांचं सहानुभूती, त्यांचं विचारपूस करण्याची त्यांच्याकडे जे मनोधैर्य होते ते मनोधैर्य त्यांनी खचू दिलं नाही. आता आम्ही कागल मतदारसंघामध्ये संपूर्णरित्या फिरतो, लोकांच्या तळागाळातील लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय. पण असं समजलं जाते की मुश्रीफ साहेब 6व्यांदा आमदार होतील, त्याच्यावरती काय प्रतिक्रिया आहे? ते 6व्यानं आमदार होऊ शकत नाहीत. कारण ते का होणार नाहीत की गेली 25 वर्ष त्यांनी आमदारकी सगळी मंत्रिपदे भोगली. पण तुम्ही जनतेपर्यंत काय केलं किंवा तुम्ही फक्त काय केलं, 5 वर्ष आमदार निवडून झालं की तिकडे जायचं नाही, लोकांच्यापर्यंत पोचायचं नाही किंवा लोकांच्या सानिध्यात जायचं नाही. आमदार म्हणून सारखं मुंबई आपलं कागल कोल्हापूर एवढाच दौरा करायला, ह्याच्या पलीकडे त्यांनी काही केलं नाही. सर, आपल्या मनातील आमदार कोण आहे? नवीन आमदार पाहिजेत आणि ते समर्जित राजेच पाहिजे. का? शाश्वत विकास जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. शाश्वत विकास, आता राजे समरजित सिंह घाडगे यांच्या म्हणजे मला काय सांगायचं आहे, शाश्वत विकास मुश्रीफ साहेब अगदी मोठमोठ्याने सांगतात. 14,000 पेन्शन केल्या, 15,000 पेन्शन केल्या. 15,000 पेन्शन म्हणजे 60,000 लोक झालेत. एक घर म्हणजे 60,000 लोकांचं कुटुंब झालं. तालुक्यात लोक आहेत 2.5 लाख. म्हणजे सगळे निराधारच आहेत का काय आता सध्या? म्हणजे तुम्ही आर्थिक स्तर लोकांचं काय वाढवलं आहे 25 वर्षात हे त्याच्यावरून दिसतंय. पण तुम्ही सरसकट जे 1,500 रुपये द्यायला लागला आहे त्या 1,500 रुपयानं खरंच काय होणार आहे? काही होणार नाही त्या 1,500 रुपयानं. शाश्वत विकास, त्यांचा आर्थिक स्तर सुधारणं, सबलीकरण होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि ते झालेलं दिसत नाही. जे राजे समरजित सिंह राजे म्हणतात की शाश्वत विकास भरपूर ठिकाणी भाषणामध्ये सुद्धा त्यांचा हा शब्द आहे की शाश्वत विकास. नेमका शाश्वत विकास म्हणजे काय? म्हणजे साधं उदाहरण सांगतो. आपले जास्तीत जास्त लोक हे बसनं प्रवास करतात कोल्हापूर जिल्ह्यातले. आणि तुम्ही 3 वर्षात जर माहितीच्या अधिकाराखाली माहिती घेतली, कोल्हापूर मुंबई या रस्त्यावर बंद पडलेल्या बसेस दररोज जाणाऱ्या, तर दररोज मी स्वतः आठवड्यातून 3 वेळा मुंबईला जातो, तर मला 2 ते 3 बसेस बंद पडलेल्या दिसतात. अशा पद्धतीचं तुमचं ट्रान्सपोर्टेशन,
शेतीचं तेज, पाण्याचं तेज, अशा सगळ्या गोष्टी तुमच्या जर तकलादू असतील तर हे फार काळ चालणार नाही. आणि हे 25 वर्ष मी केलं म्हणून सांगणं पण सुशिक्षित आता जो लोक आहेत त्यांना हे पटण्यासारखं अजिबात नाही. बरं, तुम्ही जे म्हणलात की बसेस वगैरे बंद पडल्या जातात, रोडवरती दिसतात, पण गेल्या काळामध्ये राजे समरजित सिंह राजे असतील ते स्वतः त्या शासनामध्ये सामील होते, पण आता त्यांनी शरदचंद्र पवार यांच्यामध्ये पक्षामध्ये जाऊन तिकीट घेतलं, पण ते त्या काळामध्ये सुद्धा सत्तेमध्ये त्यांचा सहभाग होताच की. तुमचं एकदम बरोबर आहे ते. म्हणजे ते सत्तेत होते 2-3 वर्ष. नदीच्या पलीकडे गेल्यानंतरच कळते त्या बाजूला चिखल किती आहे. संभाजीराजेंना ज्यावेळी लक्षात आलं शाहू फुले आंबेडकरांचा विचार ह्या पक्षात जोपासला जात नाही आणि जे जोपासतोय हिंदुत्व म्हणून सांगतात ते लोक त्याच्याबरोबर उलटी भूमिका घेतात, भ्रष्टाचारी लोकांना घेऊन. म्हणजे त्या पक्षाची विचारधारा राहिली नाही असं भाजपचे संघाचे लोक आजकाल सांगायला लागलेले आहेत. मग संभाजीराजेंनी पक्ष सोडला हा काय आर्थिक लाभ, सत्ता केंद्र मिळवण्यासाठी किंवा असं कसं तुम्हाला वाटतंय का? अजिबात नाही. असं कोणतीही गोष्ट झालेली नाही की त्याच्यामुळं बाबा त्यांनी ते पक्ष बदललेला आहे. जनतेच्या मनातच होतं. तुमच्या घरात जर 80 वर्षाचं वयस्क कोण असेल तर तुम्ही सांगता चष्मा घाला, पाय घसरेल, पडशीला जाऊ नका, गर्दी आहे. मग शरद पवार 84 वय आहे, त्यांनी काय करायचं आहे? हां, म्हणजे असं म्हणायचं आहे की परत सत्ता भाजपची येईल नाही येईल ते काय आपल्याला सांगू शकत नाही, पण नंतरच्या काळामध्ये समरजित राजे कायमस्वरूपी त्याच पक्षामध्ये काम करतील. हे बघा, पक्षामध्ये त्याच काम करणं ही संकल्पना मला मान्य नाही आहे. पहिल्यांदा पक्षाची ध्येय धोरणं सोडून जर लोक त्या पक्षाचे वागायला लागले तर तो पक्ष सोडलाच पाहिजे. मग ते भले भाजप असू दे, काँग्रेस असू दे, राष्ट्रवादी असू दे, त्यांची विचारधारा सोडून जर तो पक्षाचे चालवणारे जर वागत असतील तर 100% पक्ष सोडायला काही हरकत नाही. मी ह्या मताचा नाही आहे निष्ठा वगैरे. तुम्ही त्या पक्षाची ध्येय धोरणं, लोकांची ध्येय धोरणं सोडून तुम्ही जर निर्णय घेणार असाल तर 100% कुणीही पक्ष सोडला पाहिजे. आपल्यासोबत आहेत गावातील युवा सुद्धा आपल्यासोबत आहेत. काय आहे तुमच्या मनातील आमदार कोण? समरजितदादा. का? ते काम असे धडाडीने करतात आणि आज कापशीमध्ये जर कामाचा विकास केला म्हणून जर कापशी स्थानिक नेते जर बोलत असतील भरपूर विकास केला म्हणून तर फक्त रस्ता आणि हे केलं म्हणून होणार नाही. कारण की आज सरकार दवाखाना असतं तिथं स्टाफ सरळ नाही, किंवा आज जनावर दवाखाना आहे डॉक्टरांचा तिथं डॉक्टर उपलब्ध नसतात, किंवा म्हणजे जनावर एखादं नेलं तर तिथनं थांबून आम्हाला परत यायची पाळी येत्या. आज नदी घाट असेल, गणपती सोडताना सुद्धा युवक म्हणजे मंडळांना आमच्या भरपूर त्रास होतो. तिथं लाईटची सुविधा नाही आहे, किंवा गणपती नेताना सुद्धा आम्हाला खूप त्रास होतोय सामान्य लोकांना. नमस्कार. माझ्या मनातील म्हणण्यापेक्षा कागल तालुक्याच्या मनातील, कोल्हापूर जिल्ह्याच्या मनातील आणि कापशी जिल्हा परिषद मतदारसंघातील मनातील आमदार हे हसन मुश्रीफ साहेब आहेत. हसन मुश्रीफच का? हसन मुश्रीफच का? अतिशय सुंदर प्रश्न आपण सर विचारलेला आहे या ठिकाणी. कारण राजकारणामध्ये काम करत असताना, राजकीय काम एक राजकीय नेता म्हणून करत असताना, सामाजिक कामाबरोबर व्यक्तिगत काम ह्या प्रत्येक थरामध्ये, ह्या त्रिपूर्ण कार्यक्रमामध्ये मुश्रीफ साहेब प्रत्येकाच्या मनात आणि हृदयात आपल्या कामातून उतरलेले आहेत. म्हणून मुश्रीफ साहेब पाहिजे. 5 वेळा मुश्रीफ साहेब आमदार म्हणून निवडून आलेत. 6व्यांदा जरा बदल करावा असं नाही वाटत? हां, अजिबात वाटत नाही. कारण जे 5 वेळा झालं तर 6व्यांदाचा जो निकाल असेल ह्या 5 वेळेला मिळून जेवढं मताधिक्य झाले तेवढं मताधिक्य 6व्या वेळा मुश्रीफ साहेबांना मिळेल. पण जे भाजप सोडून जे समरजित राजे असतील त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश केला आणि त्यांचं देखील भाजपमध्ये काम चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे. पण आमदारकीचा ह्यावेळी त्यांचा लोकांचा कल पाहता कागल तालुक्यातील असं वाटत नाही की ह्यावेळीची इलेक्शन ही मुश्रीफ साहेबांना थोडी वरचढ जाईल? अजिबात नाही. कारण ह्यावेळची निवडणूक ही मुश्रीफ साहेबांना फार सोपी जाणार आहे. याचं कारण असं आहे की समोर असणारे जे उमेदवार आहेत हे पहिल्यांदा भाजपमध्ये होते. भाजपमध्ये असतानासुद्धा ते अपक्ष उभारले, त्यांना मागच्या वेळी उमेदवारी मिळाली नाही म्हणून, आणि आत्तासुद्धा भाजपबरोबर राहिल्यानंतर त्यांना उमेदवारी मिळत नाही म्हणून हे दुसऱ्या पक्षात गेलेले आहेत. हा कागल तालुका पुरोगामित्वाचा विचार करणारा आहे आणि पुरोगामित्व जपणारा नेता हा मुश्रीफ साहेब आहे हे कागल तालुक्याला माहिती आहे. आणि ह्यांनी वेळोवेळी जी बदलाची भूमिका घेतलेली आहे ती लोकांना पटलेली नाही. सेनापती कापशी जिल्हा परिषद मतदारसंघ हा लक्षणीय मानला जातो, कारण सगळ्या जिल्ह्याचं लक्ष हा इथं साहेबांना लीड किती मिळणार ह्यावरती ठरत असतं सगळं. पण असं 6व्यांदा परत असं होऊ शकतं की ह्याच मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात लीड साहेबांना मिळेल? 100%.
आता जे 5 जिल्हा परिषद मतदारसंघ आपल्या कागलमधले आहेत आणि कौलगी कडगाव आणि उत्तूर हे जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत, या सगळ्या मतदारसंघामध्ये कापशी हा निर्णायक मतदारसंघ असा असेल की सगळ्यांच्यापेक्षा लीड हे कापशी मतदारसंघाचा असेल. आमच्या मनातले आमदार राजे समरजित सिंह घाडगे आहेत. कारण त्याचं कारण असं आहे की गेले 8 वर्ष ते सतत कामामध्ये आहेत. त्याच्यानं त्यांनी विकास कामे पण भरपूर केलेली आहेत. आता उदाहरणं सांगायला कापशीमध्ये एक आमच्या इथं काम झालेलं आहे, रस्त्याची कामं झालेली आहेत. ते दुसऱ्या महिन्यात असे खड्डे पडलेले आहेत, त्याचा पुरावा मी देऊ शकतो आहे. तुम्ही डायरेक्ट आमची भोसले गल्ली आहे आणि सुरुवातीला जे आमचं मेन संताजी चौक म्हणून आहे तिथंसुद्धा खड्डा पडलेला आहे. कुंभार गल्ली म्हणून आहे, सुरुवातीला 2-3 ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. असं यांचं विकास काम आहे. ते फक्त सांगतात की विकास काम आहे, तर ॲक्च्युली कामाची क्वालिटी नाही आहे. तुम्ही येऊन बघू शकताय काय पद्धतीनं काम झालेलं आहे. याच्या आधीच्या काळामध्ये राजे समरजित सिंह घाडगे हे सत्ता ज्या बाजून आहे त्या बाजूनच होते, पण आता तिकीट नाकारल्यामुळं हे शरदचंद्र पवार गटामध्ये गेले. पण ज्यावेळी त्यांच्याकडे सत्ता होती त्या काळातच हे रस्ते वगैरे झालेले आहेत. नाही चुकीचं आहे, तुम्ही चुकीचं बोलताय काहीतरी. ज्यावेळी समरजित घाडगे भाजपमध्ये असताना नाही, भाजप असताना कदाचित रस्ता झाला असेल. खरं काम हे राष्ट्रवादीकडे होतं, 4 कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडेच होतं. ते 4 कॉन्ट्रॅक्टरच फक्त काम बघत होते. कापशीमध्ये जरी आता आम्ही त्यांच्याबरोबर सत्तेत होतो, त्यांनी आम्हाला पण भरपूर त्रास दिला. बऱ्याच वेळा आम्ही पण बघितले त्यांना की संजय गांधी कमिटीचे वगैरे बघितले काम राजे गट वगैरे करत होतं, श्रेय हे घ्यायचे. बऱ्याच वेळेला त्यांनी कागलमध्ये कार्यक्रम घेतले. कदाचित महायुतीचा कार्यक्रम असायचा त्यांचा, म्हणजे पेन्शनचा असायचा, फक्त पालकमंत्री तेवढेच असायचे. मंडली गट नसायचा तिथं किंवा राजे गट नसायचा. कामं आम्ही करत होतो आणि कार्यक्रम हे घेत होते. ह्यांना काय वाटायचं की बाबा आम्ही सगळे श्रेय आम्हीच घेत होतो. त्यामुळे त्यांनी श्रेय घ्यायला गेले. ह्या आपलं गावामध्ये जी कामं झालीत विकास कामे, ते कामे तुम्ही पाहू शकताय. जिथं तुम्ही कदाचित पावसाळ्यात आला नाही तर तुम्हाला कळालं असतं की 2 महिन्यामध्ये रस्ते असे धुवून गेलेले आहेत. 2च महिन्यात, जास्त मी म्हणत नाही, 2 वर्षे लांबची गोष्ट आहे. 2 महिन्यामध्ये ते रस्ते धुवून गेलेले आहेत. माझा डोंगर जो उभा केलेला आहे, मला वाटतं जवळजवळ बांधकाम कामगार योजना असतील किंवा लाडकी बहीण योजना असतील किंवा जे विविध कामाच्या कामाचा निधी असेल तो भरघोस निधी. आत्ताच तुम्ही कापशी परिसरात ज्या संताजी चौकात जे परिसर बघताय त्याचं सुशोभीकरणाचं काम किंवा कापशी गावामधील रस्ते गटारीची व्यवस्था, त्याच्यानंतर सेनापती संताजी घोरपडेच्या स्मारकासाठी जिवंत स्मारक उभारण्यासाठी जे 12 कोटीचा निधी माननीय नामदार मुश्रीफ साहेबांनी अतिशय प्रयत्नातून की हे जे विकास कामं केले आहेत, या विकास कामाच्या डोंगराच्या माध्यमातून हा मुश्रीफ साहेबासारखा आमदार होणं गरजेचं आहे. सलग 5 वेळा मुश्रीफ साहेब आमदार झाले, 6व्यांदा बदल हवा असं नाही वाटत? मला महत्त्वाचा एक प्रश्न विचारावा लागतो. आपण लोकप्रतिनिधी किंवा आमदाराच्या माध्यमातून आपण एखादा आमदार निवडून आणण्यासाठी आपल्या अपेक्षा सर्वसामान्यांच्या काय असतात की त्या आमदारानं सकाळी 6 वाजता उठावं आणि संध्याकाळी 10 वाजेपर्यंत काम करावं. असा हा मुश्रीफ साहेब नावाचा आमदार आपल्यासाठी गेला. आता तुम्ही कागलमध्ये बघितला तर की सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत हा काम करणारा नेता, जो रात्रभर काम गेली 35 वर्ष अतोनात प्रयत्न करत आहे की जे मला वाटते सांगण्यासारखं महत्त्वाचं काम जर बघितलं तर आरोग्यासाठी ज्या मला वाटते कापशी गावामध्ये 100 ते 120 लोकांची जी 5 ते 6 लाख रुपये खर्च करून ऑपरेशन करण्याचं काम या माणसाच्या आमदाराच्या माध्यमातून झालं. हे काम करत असताना कोणताही जातीभेद किंवा कोणतंही मला वाटतं हा ह्या जातीचा किंवा ह्या पार्टीचा किंवा ह्या गटाचा असा कोणताही भेदभाव न करता त्या मुश्रीफ साहेबांच्या दरबारात या ठिकाणी माणूस कागलमध्ये जातो आणि ते काम काय कोणतेही विचार न करता मुश्रीफ साहेब त्यांना एखादं पत्र देतात आणि मुश्रीफ साहेब त्या मोठमोठे हॉस्पिटल असतील, मंगेशकर हॉस्पिटल असेल किंवा टाटासारखं हॉस्पिटल असेल, हिरानंदानीसारखं हॉस्पिटल असेल, मला सांगण्यासाठी आनंद वाटतो आहे की माझ्याच मातोश्रीचं ऑपरेशन जे 6 लाख रुपये खर्च करून जे होणार होतं, जे पायाचं ऑपरेशन होतं, ती 1ही रुपये न देता स्वतः साहेबांनी आपल्या गाडीतनं जाऊन त्या ठिकाणी ऑपरेशन करण्याचं काम केलं. असा आमदार मला गेलं आणि पुढं 25 वर्ष जरी निवडून द्यावा असं वाटला तर आम्ही निवडून देऊ. तुम्ही लाडक्या बहीण योजनेवरती बोललात, पण आगामी विधानसभा निवडणुकीचा दृष्टिकोन डोळ्यासमोर धरून त्यांनी लाडकी बहीण योजना काढली असं जनतेच्या प्रतिक्रिया येत आहेत. काय सांगाल त्याबद्दल? कोणताही आमदार होण्यासाठी तुम्ही म्हटल्याप्रमाणे हे लाडक्या बहिणीची तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे की निवडणूक तोंडावर घेऊन त्या म्हणजे जी कामं केली असं तुम्हाला वाटतंय. त्याच्या आधीचा आपला हा श्रावणबाळ घ्या, बांधकाम कामगाराचा कामगार नेता घ्या,
किंवा इतर विविध योजना असतील आरोग्यासाठी, तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे आरोग्यासाठी सुविधा देणारा नेता आहे, त्यावेळी कोणतीही निवडणूक नव्हती, कोणतंही ऑपरेशन करताना निवडणूक नव्हती, बांधकाम कामगाराचं काम करताना कोणतीही निवडणूक नव्हती. अशा वेळी काम करत असताना तुम्ही समोर निवडणूक ठेवून त्या आमदाराने एखादं काम लाडकी बहीण योजनेचं केलं, ते गेलं 2-3 महिन्यापूर्वी आचारसंहिते लागण्यापूर्वी केलं, ठेवलं असेल. मला म्हणायचं आहे निवडणूक तोंडासमोर ठेवून कोणताही आमदार, लोकप्रतिनिधी आपण निवडून येण्यासाठी किंवा लोकांच्या मनात स्थान निर्माण करण्यासाठी एखादी योजना आणली आणि ती सर्वसामान्यपर्यंत पोचवून आपण परत पुन्हा एकदा निवडून यावं अशी अपेक्षा बाळगणं हे काय चुकीचं आहे असं मला वाटतं. लाडकी बहीण योजना काढली आणि योजना काढल्यानंतर दिवाळीच्या सणामध्ये महागाईचं प्रचंड प्रमाणात महागाई वाढल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळते. काय सांगाल, म्हणजे एका हातानं लाडक्या बहिणींना पैसे देऊन 1500 रुपये, दुसऱ्या 10 हातानं काढून घेतलं अशी लोकांची प्रतिक्रिया आहे, काय सांगाल? नाही, आता लाडक्या बहिणीचं तुम्ही म्हणाला की नाही, ह्याच्या अगोदर किती महागाई वाढली, त्यावेळी कुठे गेली लोक? याआधी तर सरकार ह्यांचंच होतं ना. त्याच्या अगोदर कुणाचं होतं? 5 वर्ष भाजपचं होतं, त्यावेळी तेल किती वाढलं? ज्यावेळी काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळी तेल वाढलं, डिझेल वाढलं, पेट्रोल वाढलं, सगळं वाढलं. मग आता पण वाढणारच ना. जसं महागाई होई जाईल तसं वाढतच जाणार सगळं. आपल्या सोबत आहेत सेनापती कापशी गावातील तरुण. काय तुमच्या मनातील आमदार कोण आहे? आमदार मुश्रीफ साहेब. का? विकास कामं बघा की किती केले, 7,000 कोटीचे आतापर्यंत कामं केली. काय राजे समरजित घाटगे यांनी सुद्धा विकास केलाच की. विकास कुठे, त्यांच्याकडे काय पदच नाही ना, शाश्वत विकास करणारे त्यांच्याकडे काय पद नाही ना आता सध्या. विकास कोण करू शकतो? ज्यांच्याकडे काय तर म्हणजे पद असेल तरच तो काम करू शकतो. ह्यांच्याकडे कुठलंही पद नाही, काही नाही. द्या की एकदा पद द्या. 5 वर्ष सलग मुश्रीफ साहेब आमदार झाले, 6व्यांदा चान्स काय मिळणारच नाही ना, कारण लोक कसं आहे कामावर उठणार. हे 9ला उठणार राजे आमचे आणि त्यांना मुजरा करायचा आहे भैया आम्हाला कोल्हापुरात. ऑलरेडी तिने कागलमध्ये राहतच नाहीत कधी आणि 6व्यांदा शेतकरी साहेबच मानणार मुश्रीफ साहेब. ही काळाजवळ रेष आहे. कमीत कमी 1 लाखावर लीड आहे बघा. ऐकलं मंडली साहेबांनी आपली भूमिका स्पष्ट केली. वीरेंद्र भैयांना त्याने आपल्या पदरात घेतलंय. वीरेंद्र भैयाबद्दल तुम्ही बोलताय, पण वीरेंद्र भैया हे उघड तुमच्या सोबत नाही आहेत. ही भूमिका काय सांगाल? हे कसं आहे, हे फक्त बोलायला होते, तिने रागाच्या पोटी बोलले होते. पण संजय मंडलिकांनी ज्यावेळी बोलले, संजय मंडलिक ज्यावेळी त्यांना सांगितले की पुढं त्यांना पण भविष्यात राजकारण करायचं आहे ना, हे एवढ्यावरच भागलं नाही ना. त्याच्यामुळे ते कसं आहे, तिने मान्य केलंय. गोकुळला काय गैरसमज आला होता, त्यांचा दुरावा तिने निर्माण केलाय त्यांचं. त्यामुळे काय विषय नाही एवढा काय. त्यामुळे मुश्रीफ साहेब यावेळी डबल हॅट्रिक करणार, 100 मारणार. परत काय याच्यात वाद नाही. त्यांचं डिपॉझिट जप्त होणार आहे संभाजीदादांचं, आणि त्यांचे कामच नाहीत ना. काय डिपॉझिट जप्त होणार म्हणताय? अपक्ष असताना सुद्धा त्यांनी 85-88 हजार पर्यंत 87 हजार पर्यंत जर मताधिक्य घेत असतील तर तुम्ही असं कसं म्हणू शकता? त्यावेळी ते भाजपमध्ये होते ना. त्यांनी पेन्शिल बंद केल्या आमच्या सर्वसामान्यांच्या लोकांच्या. 5,000 पेन्शिल बंद केल्या त्यांचं सत्यात असताना. चंद्रकांतदादा पाटील आणि फडणवीस साहेबांच्या सोबत राहून तिने 5,000 पेन्शिली आमच्या गोरगरीब जनतेच्या कमी केल्या. भाजपला पाठिंबा दिलाय, भाजपमध्ये गेले नाहीत, भाजपबरोबर पाठिंबा दिलाय. युतीत आहेत हो. युतीत काय केलं? विकास करण्यासाठी केला आम्ही, बाकी काय विषय नाही. पण साहेब 100% येणार निवडून, यात काय तीळ मात्र शंका नाही. आमच्या इथं जनावर दवाखाना आहे, ते डॉक्टर नसतात, किंवा सरकार दवाखाना आहे तिथं स्टाफ पूर्णपणे कमी आहे. किंवा आमच्या गावातले गणपती वगैरे सोडायचं घाटाचं काम जे आहे कित्येक वर्षाला ते वारंवार मी स्वतः अर्ज ग्रामपंचायतीमध्ये दिलेले आहेत, पण ते घाटाचं काम सुद्धा अपुरं आहे. आणि ते झालं तर बरोबर. आणि गावातील लोक सांगतात आम्ही हे विकास केला, ते विकास केलाय. विकास तुम्ही रस्त्याचा फक्त केला, पण जे खरोखर बाबा आज सामान्य माणसाला जे अडचणी आहेत, म्हणजे सरकार दवाखाना असेल किंवा जनावरांचा डॉक्टरांचा दवाखाना असेल, तिथं डॉक्टर सुद्धा उपलब्ध नसतात, किंवा तिथं काय औषध अशी एका कोपऱ्यात पडलेले असतात. गणपती आपलं सोडायचं वगैरे हे तुम्हाला बोललं. एवढंच मला फक्त सांगायचं की बाबा गावाकडे तुम्ही लक्ष द्या, पहिला मागणं काय असेल ते बाकीचा विकास केला सांगा. संजय मंडलिक साहेब स्वतः मुश्रीफ साहेबांच्या सोबत प्रचारामध्ये सहभागी झालेले आहेत, पण त्यांचे सुपुत्र वीरेंद्र मंडलिक हे प्रचारामध्ये त्यांचा सावळा गोंधळ पाहायला मिळत आहे. त्याची काय भूमिका आहे आपली, ते तुमच्या हाताला लागू शकतील? निश्चितपणे मी ह्या वेळेला एकच म्हणेन की 23 तारखेचा गुलाल आहे तो बाबा गट आणि मंडलिक गट हेच उधळणार आहेत. राजे गटांच्या पेक्षा एक पाऊल पुढं ही लोक असतील. आणि त्यांची भूमिका काय असेल? निश्चितपणे त्यांची भूमिका ही सकारात्मक असेल, कारण गेले बाबा गटाने गेले 25 वर्ष ज्यांच्याबरोबर संघर्ष केला. भले बाबा गेले असतील, त्यांचे काय अडचणी असतील काय असेल,
पण कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जी खदखद आहे ती येणाऱ्या निवडणुकीमध्ये दिसेल. त्याचबरोबर मंडलिक साहेबांचं 2009चं जे स्वप्न आहे ते स्वप्न यावेळी निश्चितपणे मंडली गट करेल आणि मंडली गटाच्या जे पाठीवर वार झालेले आहेत ते वार ह्यावेळेला निश्चितपणे मंडली गट काढल्याशिवाय राहणार नाही. आणि माझी बाबा गटाला आणि मंडली गटाला हात जोडून कळकळीची विनंती आहे की एक वेळ संधी घ्या. ही संधी सुवर्ण संधी आहे आणि या संधीचं सोनं करायला आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. निश्चितपणे परत संधी असली संधी येत नाही, एवढंच मी या निमित्ताने म्हणेन. आपल्या मनातील आमदार कोण आहे? समरित राजे. का? माझे आता विद्यमान आमदार सांगतात गेले 25 वर्ष आमदार आणि 22 वर्ष त्यातलं मंत्री. विकास केला, गटर रस्ता केला म्हणजे विकास नाही. विकास कुठला झाला पाहिजे तर आरोग्याच्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे. आज इथे मुंबई पुणे सारख्या ठिकाण जायला लागते आरोग्यासाठी, तर त्याच्यासाठी काहीतरी इथं आरोग्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. शिक्षण, जर आमचं भविष्य जर उज्ज्वल असेल तर आमची मुलं शिकली पाहिजेत. तर आमची मुलं शिकली त्यांच्यासाठी एखादी शिक्षण संस्था इथं आसपास कागल तालुका बराच मोठा आहे आणि राजकारणाचं विद्यापीठ आहे. राजकारणाच्या विद्यापीठाचं शिक्षणाचं काय नसेल तर नक्कीच विकास कशाला म्हणतात हे आम्हाला प्रश्न पडला. विकास करणे म्हणजे काय करणे, पुढाऱ्यांना मोठे करणे. आणि पुढारी आज काय करतात तर सर्वसामान्य लोकांना पायाखाली घालतात. पेन्शन केली म्हणून सांगतात. पेन्शनच्या वयस्कर महिलांना सभेला आला तर पेन्शन बंद करेन, हे करीन ते करीन. पेन्शन काय यांच्या बापाच्या घरची आहे, सरकारची पेन्शन आहे. ती तळागाळापर्यंत पोचवायचं काम हे लोकप्रतिनिधीच करायचं असते. त्यासाठी राजेच आमदार झाले पाहिजे आणि राजे आमदार झाल्यानंतर एकही माणूस शासनाच्या योजनेपासून वंचित राहणार नाही एवढी आम्ही गवाही देतो. आता लाडकी बहीण योजनासुद्धा त्यांनी काढली, पण असं तुम्हाला वाटते का की ही योजना राबवत असताना ही विधानसभा निवडणुकीच्या डोळ्यासमोर धरूनच ही योजना काढली? लाडक्या बहिणीचा विषय म्हटला तर नक्कीच ही रुजलेलं नाही आहे. कारण का 1500 रुपये आले म्हणजे झालं नाही. आज तेल डबा 1500चा 2250 झाला. महिलांना ते सुद्धा कळते. हे काय असे काय लाडक्या बहिणीचा इफेक्ट होईल असं काय वाटत नाही अजिबात. आता युवा बेरोजगारीचा सुद्धा मुद्दा भरपूर प्रमाणात गाजत आहे. काय आपलं काय मत आहे बेरोजगारी? नक्कीच आज आपल्या इथल्या लोकांना, मुलांना मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी नोकरी शोधावी लागते. त्यापेक्षा इथंच जर आपल्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात एखादं मोठा IT पार्क असेल किंवा मोठी इंडस्ट्री जर कुठली मोठी कंपनी आली असेल तर इथल्या लोकांना इथंच रोजगार मिळेल. आणि 400-500 किलोमीटर जाऊन तिथं राहण्यापेक्षा त्या पगारात भाडंसुद्धा निघत नाही, जेवणा खाण्याचाच खर्च नाही. इथंच जर 20-25 हजार जर मुलांना मिळालं तर मुलं इथल्या इथं काम करतील. त्या पद्धतीचा शाश्वत विकास हा राजेंच्याकडून होईल? नक्कीच होईल. राजे शाश्वत विकासाचं धोरण अजेंडा त्यांचा आहे. शाश्वत विकास राजेंनी फक्त एकच केलं आहे, जे काही शासनाची योजना आहे ती तळागाळापर्यंत पोचवायचं काम आत्ताही केलं आहे. इथून पुढेही नक्कीच करतील अशी आम्हाला विश्वास आहे. कागल आता ग्राउंड रिपोर्ट करत असताना कागल तालुक्यातील जनतेच्या मनामध्ये विकासाच्या मुद्द्यावरती बोललं जात आहे की विकास झाला नाही कागल तालुक्यामध्ये. काय सांगाल? साहेबांच्या माध्यमातून 5 वर्ष 5 वेळा आमदारपद गाजवलेले साहेब यांनी या मतदारसंघामध्ये विकास केला आहे. फार मोठ्या प्रमाणात विकास या कागल तालुक्यामध्ये साहेबांनी केलेला आहे. प्रत्येक वेळेला ज्यावेळी साहेबांना जे खाते मिळाले त्या खात्याला न्याय देण्याचं काम हे मुश्रीफ साहेबांनी फार मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. आता विकास कामाच्या बाबतीत वाडी वस्तीवर जर तुम्ही गेला तर प्रत्येक ठिकाणी कमीत कमी 4 कोटी 5 कोटी एवढी कामं मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून केली आहेत. आणि जर असं कुणाला वाटत असेल विकास म्हणजे काय असतोय, शाश्वत विकास म्हणजे काय असतोय, तर कापशीच्या शहीद स्मारकावशी यावं, त्यांनी उतरून चालत इथं संताजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत यावं आणि इथं या कमानीतून आत येऊन त्या पुतळ्याकडे ज्यावेळी ते बघतात त्यावेळी तो विकास खरा काय आहे ते अजून इथं दिसेल की महापुरुषांचे पुतळेसुद्धा कसे असले पाहिजेत याच्यावर प्रामुख्यानं मुश्रीफ साहेबांनी प्रेरणा देणारं काम या कागल तालुक्यामध्ये उभा केलेलं आहे. जे सामाजिक लोकांच्या जीवाभावाचा जो प्रश्न आहे तो सुद्धा मुश्रीफ साहेबांनी पूर्णपणे मनात घेऊन आपल्या मनात सातत्यात उतरवलेला आहे. सेनापती कापशी या गावामध्ये विकास झाला आहे, पण आजूबाजूच्या पूर्ण खेड्यापाड्यामध्ये असा विकास बघायला मिळेल? 100% बघायला मिळेल. आता माझं गाव मुगळी, तुम्ही मुगळीत येऊन तिथला मुगळीतला विकास बघा. साधारण 4,82,00,000 रुपयाचा विकास कामं त्या ठिकाणी केलेले आहेत. आता जाता शेवटच्या टप्प्यात मुगळीचं ग्रामदैवत भैरवनाथासाठी 1,80,00,000 एवढं काम ते मंदिरचं आहे आणि त्याचं पहिल्या टप्प्यातलं 50 लाख रुपये मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून मिळालेले आहेत. आमचं गाव असं एकतर्फी बाजूने ते साहेबांच्यासाठी काम करते. एवढं तुम्ही विकासाच्या मुद्द्यावरती बोललात, पण ह्या सगळ्या विकासाच्या मुद्द्यावरती 6व्यांदा गुलाल उधळायच्या तयारीत मुश्रीफ साहेब असतील? 100% गुलाल उधळलेलाच आहे. ज्या क्षणाला मुश्रीफ साहेबांचा फॉर्म भरला त्यावेळीच गुलाल उधळलेला आहे. याचं कारण असं आहे की शाश्वत विकास म्हणून समोर जे विचारणारी जी लोकं आहेत त्यांचा शाहू दूध संघ आहे आणि स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाडगे
हे सहकारातले दीपस्तंभ म्हणून ओळखले जात होते आणि विक्रमसिंह घाडगेंचा चिरंजीव या ठिकाणी दूध संघ काढतात म्हणून आम्ही भागातल्या सर्व लोकांनी त्यांना दूध घातलेलं होतं आणि त्या दुधाचा त्यांनी बोनस बुडवलेला आहे लोकांचा. माझी स्वतःची दूध संस्था त्यामध्ये होती, यांनी बोनस दिलेला नाही. आणि आमच्या सेनापती कापशीमध्ये त्यांचं चिलिंग सेंटर होतं आणि दूध संस्था किंवा दूध संघ हे क्वालिटीच्या दुधावर चालत असतात. तर 7-8 साधारण फॅट असणारं 10,000 इतकी कपॅसिटी दुधाचे असणारं चिलिंग सेंटर त्यांनी दूध संघ तोट्यात आहे म्हणून कापशीचं बंद केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन कापशी भागाला फार वेगळा आहे. एवढ्या सहजरित्या तुम्ही म्हणताय की 6व्यांदा विजय हा आपला निश्चित आहे, एवढी सोपी इलेक्शन कागलची राहील? 100% सोपीच आहे. हे सोपी नाही असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. 100% सोपी आहे. कारण समोर आता जर बघितलं ह्या विकासाकडं असे झुकतं माप झालेलं आहे की कागल तालुक्यातले प्रमुख 3 गट हे मुश्रीफ साहेबांच्या बरोबर आहेत आणि ते ताकदीन आहेत. कोणीही काही त्याच्याबद्दल जर मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील, हे असं करतील ते तसं करतील, तर आम्ही या कागल तालुक्यात राहतोय त्या नेत्यांच्याबद्दल आम्हाला पूर्ण विश्वास आहे. ते ताकदीनं मुश्रीफ साहेबांसाठी सगळेच काम करतील आणि मुश्रीफ साहेबांचा मुख्य इथला जो कार्यकर्ता आहे यानं मागच्या निवडणुकीचा गुलाल उधळलेल्या दुसऱ्या दिवशीपासून ही निवडणूक परत लावलेली आहे. त्यामुळे काय आज निवडणुकीला सामोरं जातोय असा काही विषय नाही. संजय मंडलिक साहेब मुश्रीफ साहेबांच्या सोबत आहेत, पण त्यांचे चिरंजीव वीरेंद्र मंडलिक साहेब हे त्यांच्या सोबत नाहीत. त्यांची भूमिका काय त्यांच्या भूमिका नाही, त्यांना जे वाटलं, वीरेंद्र भैयांना जे वाटलं, एक युवा नेतृत्व ते कागल तालुक्याचं आहे आणि त्यांना जे वाटलं त्यांनी बोलून दाखवलं. त्यांनी आपल्या मनात ठेवलं नाही आणि ते बोलून मोकळे झालेले आहेत आणि ते बोलून त्यांच्या मनातलं ते सगळं गेलेलं आहे. आता वीरेंद्र भैया आघाडीवर प्रचारात असतील. तुमच्या प्रचारात ह्या प्रचार यंत्रणेमध्ये ते असतील? 100% आघाडीवर असतील. कुणी त्यांच्याबद्दल काय चुकीचं बोलायची गरज नाही, असं एक मुश्रीफ साहेबांचा कार्यकर्ता म्हणून मला वाटतंय. आपण सध्या आहोत कागल तालुक्यातील अलाहाबाद गावामध्ये. अलाहाबाद गावातील काही नागरिक आपल्यासोबत आहेत, त्यांना आपण थेट त्यांच्या मनातील आमदार कोण आहे हे जाणून घेऊ. कोण आहे मामा तुमच्या मनातील आमदार कोण आहे? हसन साहेब मुश्रीफ. मुश्रीफ साहेबच का? मुश्रीफ साहेबांनी अलाहाबादची जो एवढा विकास केला आहे की जे अलाहाबादमध्ये जे विकास झाला आहे तो संपूर्ण मुश्रीफ साहेबांनीच काय आणि मंडलिक साहेबांच्या दोघांच्या मार्गदर्शनाने केला आहे आणि सगळा विकास हा मुश्रीफ साहेबांनीच केला आहे. कागल तालुक्यामध्ये मुश्रीफ साहेबांनीच विकास केला असं आपण बोलतात, पण राजे समरजित घाडगे यांनीसुद्धा कागल तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामं केलेली आहेत असं लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. काय सांगाल त्याबद्दल? माझ्या गावात तरी एकही काम केलेलं नाही त्यांनी. अलाहाबादचा पूर्ण विकास हा मुश्रीफ साहेबांनीच केला आहे. पूर्ण विकास. असं कोणते जे विकासाचे मुद्दे आहेत ज्या आपल्या गावामध्ये झालेत आणि त्या विकासाच्या मुद्द्यावरती तुम्ही मुश्रीफ साहेबांना समर्थन करताय? आमच्या इथं पेयजल योजना केली म्हणजे फिल्टरचं. आता आमच्या गावाला फिल्टर पाणी मिळतं आहे. काय शाळेची कंपाऊंड शाळा बांधल्या, टाकीच्या भोवती कंपाऊंड बांधली, तिथनं शेतकऱ्यांच्यासाठी साखव बांधले म्हणजे रस्ता नव्हता साखव बांधली. काय गावात फ्यूम ब्लॉक बसवले, गावात सडका केल्या. अलाहाबादचा पूर्ण विकास हा मुश्रीफ साहेबांच्या शिवाय कोणी केलेलाच नाही. हां, मुश्रीफ साहेब सलग 5 वेळा आमदार ठरलेत, 6व्यांदा होतील आमदार? अगदी इझी होतील. 5 वेळा अलाहाबादनं काही मुश्रीफ साहेबांना अलाहाबादमधून लीडच दिलं आहे. आमच्या गावात कमी मतदान का व्हाने मुश्रीफ साहेबांना लीडच आहे प्रत्येक वेळा आणि ह्यावेळी तरी उच्चांकी लीड होणार मुश्रीफ साहेबांना. एवढं सहजरित्या आपण म्हणताय की मुश्रीफ साहेब 6व्यांदा आमदार होतील, एवढा सोपा विजय आहे या मतदारसंघात? आमच्या गावाला तरी अगदी सोपाच वाटतोय. म्हणजे कसं आमच्या गावात आता जर वेळा 300-400-500 अशी मतं लीड पडते. ह्यावेळी कमीत कमी 1000चं लीड पडणार साहेबांना. गावाचा विचार सोडला तरी पूर्ण कागल तालुक्याचा विचार करून आपण बोलू तर कागल तालुक्याचा जर विचार केला तर ही इलेक्शन सोपी ठरेल का? अहो, कागल तालुक्यात प्रत्येक गावानं विकास काम केले. तिथली ग्रामपंचायत साहेबाकडे असू दे नाहीतर साहेबाकडे नसून दे, पण त्या गावचा विकास हा मुश्रीफ साहेबांनी केलाच. सगळ्यात मोठा विषय जो गाजला तो शक्तिपीठ महामार्गाचा विषय गाजला. काय प्रतिक्रिया आपली त्याबद्दल? शक्तिपीठ महामार्ग म्हणजे त्याची रुंदी आली 60 मीटर म्हणजे जवळपास 180 फूट ते 200 फुटापर्यंत ॲक्विजिशन होते. इतकं खरंच रस्त्याची गरज शक्तिपीठ म्हणजे कुठल्या मंदिरासाठी जाण्यासाठी सगळे रस्ते अवेलेबल आहेत. म्हणजे नॅशनल हायवे आहे, त्याला पॅरलल राज्यमार्ग आहेत, सगळे मार्ग असताना हे फक्त कॉन्ट्रॅक्ट्स काढायचे मोठमोठे, त्याच्या आकडे मोठे होतात, त्यामुळं त्यांचा आकडा मोठा होतोय. अशा पद्धतीचं आहे. जमीन चालली शेतकऱ्यांची शेती जाऊ नये म्हणून
जगभर हे चालू आहे, म्हणजे शेती कमी नाही झाली पाहिजे. तुम्ही आहे त्याचे डेव्हलपमेंट करा ना, जे रस्ते आहेत त्याचेच मीटर 1.5 मीटरनं रुंदी वाढवायचं सोडून हे नवीन नवीन महामार्ग, कारण एस्कॅव्हेशन येतं, एस्कॅव्हेशन म्हटलं की सगळा सावळा गोंधळ असतो. त्यामुळे शक्तिपीठ महामार्ग हा पूर्णपणे अन्याय आहे आणि तो रद्द झालाच पाहिजे. कागल विधानसभा मतदारसंघामध्ये मंडलिक गट आणि मुश्रीफ गट हे एकत्र म्हणजे त्यांची एकत्र ताकद बघायला मिळेल. 100% कसं आहे, मुळात मंडलिक गट हा मुश्रीफ गट आणि मंडलिक गट आणि मुश्रीफ गट हे दोन्ही एकच पूर्वीची गट आहेत. काही गोष्टीसाठी मुश्रीफ साहेब बाजूला गेले असतील, पण मंडलिकांच्यातच ती निर्मिती झालेली आहे. त्यामुळं मुश्रीफ आणि मंडलिकांची नाळ ही पहिल्यापासून जुळलेलीच आहे 100%. त्यामुळे तसा काय कुठं फरक होणार नाही. दोघे म्हणून एकत्र असून अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतील.